आवते जो प्रगटे निज भाव, सो जयवंत हो सदा, जय मोक्ष पाओ। नवीन कर्मबंधाची प्रक्रिया भौतिक आत्म्याचं मूर्तिक कर्म असावं. 2.5 अमूर्तिक आत्म्याचा मूर्तिक कर्माशी बंध कसा असतो? पहिला प्रश्न आहे मूर्तिक यांचा बंध होऊ शकेल. मूर्तिक यांचा बंध होऊ शकेल, परंतु मूर्तिक आणि अमूर्तिक यांचा मात्र बंध कसा होईल त्याचं समाधान करतात की अव्यक्त इंद्रिय गम्य नसणारे सूक्ष्म पुद्गल आणि व्यक्त व इंद्रिय गम्य असे स्थूल पुद्गल यांचा बंध मानला आहे. पुद्गलाचा बंध, पुद्गलावर पुद्गल चढणे, स्कंद होणे याचंच नाव बंध. बंध याच्याशिवाय दुसरं काही नाही ना. एक रूपतेचा व्यवहार ज्याच्यामध्ये होतो त्याचं नाव बंध. वास्तविक दोन द्रव्याचा बंध होऊन एक नवीन द्रव्य तयार होत नाही, तर ते दोन द्रव्य एकत्र येऊन त्याच्यामध्ये एकत्वाचा उपचार म्हणजे बंध. आणि त्या दोघांमध्ये जोपर्यंत बंध आहे तोपर्यंत निमित्त नैमित्तिक संबंध असतो. दोन द्रव्यामध्ये आत्मा आणि कर्मरूप बनलेली कारमाण वर्गणा यांचा जेव्हा बंध असतो तेव्हा दोघांमध्ये निमित्त नैमित्तिक संबंध असतो. हा निमित्त नैमित्तिक संबंध ही उपचार आहे, कथन करण्यासाठी आहे. इंद्रियगम्य न होणारा अमूर्तिक आत्मा आणि इंद्रियगम्य होण्यायोग्य मूर्तिक कर्म यांचाही बंध मानाव्यास पाहिजे. यांचा बंध असताना कोणीही एक अन्य कुणाचा करता तर होतच नाही. जोपर्यंत बंध आहे तोपर्यंत एकत्र राहतात, बिखरून वेगवेगळे होत नाहीत. त्यांचा कार्यकारणपणा अथवा निमित्त नैमित्तिक भाव तर चालू असतो. बंध या शब्दाचा एवढाच अर्थ या ठिकाणी अभिप्रेत आहे असे समजावे. म्हणून मूर्तिक कर्म आणि अमूर्तिक आत्मा यांचा असा बंध असण्यात विरोध तर काही नाही. दोन्ही एकाच ठिकाणी येतात, एकाच ठिकाणी काही काळपर्यंत राहतात आणि पुद्गल परमाणू स्कंदरूपामध्ये येतात. तो स्कंध बिखरून अलग होत नाही, परंतु ज्या वेळेला मर्यादा संपते, स्थिती संपते, त्यावेळेला तो पुद्गल स्कंध आत्म्याच्या प्रदेशापासून दूर दूर व्हायला लागतो. आणि दूर दूर होणे याचा अर्थ तो अकर्मरूप होतो. बंद होताना या पूर्ण लोकाकाशामध्ये कारमाण वर्गणा ठसाठस भरलेली आहे. कुठली कारमाण वर्गणा जीवाच्या रागद्वेषाचं निमित्त करून आत्म्याच्या प्रदेशामध्ये परस्पर अवगाह संबंध रूपाने बद्ध होईल? कुठली कारमाण वर्गणा?
इथे कारमान वर्गणा आहे, इथे मी रागद्वेष करेल तर या खोलीमधली कुठली कारमान वर्गणा माझ्या आत्मपदेशाकडं आकर्षित होईल? कुठली होणार आहे? पूर्ण लोकाकाशामध्ये कारमान वर्गणा भरली आहे. माझ्या शरीरामध्येही आहे. एवढंच नव्हे तर आत्म्याच्या असंख्यात प्रदेशापैकी प्रत्येक प्रदेशावर अनंतानंत कारमान वर्गणा अनादी काळापासून भरलेली आहे. असं हे संपूर्ण विश्व कारमान वर्गणेनं ठसाठस भरलेलं असताना माझ्या विशिष्ट रागद्वेष परिणाम त्या समयाचा ते निमित्त घेऊन किती कारमान वर्गणा आणि त्यातले किती स्कंध किंवा त्या स्कंधामधले किती परमाणू हे कर्मरूप बनतील याचं टेक्निक काय? याचं टेक्निक या जीवाच्या परिणामाशी नाही. कारण जीवाचा परिणाम आणि कारमान वर्गणा यांच्यामध्ये अत्यंत भाव आहे. जेव्हा दोन द्रव्यामध्ये अत्यंत भाव असतो तेव्हा ते सूर्यप्रकाशा इतकं स्पष्ट आहे का एक द्रव्य दुसऱ्या द्रव्यावर काही परिणाम प्रभाव टाकू शकत नाही, कारण अत्यंत अभाव आहे. याचा त्याच्यामध्ये अभाव आहे, त्याचा याच्यामध्ये अभाव आहे. आणि म्हणून कर्माच्या उदयामुळे असं झालं असं बोलणं हा फक्त व्यवहारापुरता मर्यादित प्रश्न आहे. चालू भाषेमध्ये व्यवहार करण्यासाठी की आमच्या कर्माचा उदय आहे म्हणून असे हे दिवस फिरलेत असा हा प्रसंग आमच्यावर ओढवला. हे पूर्वीच्या कर्माच्या उदयामुळं झालं. ही सरळ व्यवहारी जनाला सरळतम वाटणारी भाषा आणि त्या भाषेचा उपयोग यत्र तत्र सर्वत्र जिनवाणीमध्ये केल्यात गेलेला आहे. प्रथमानुयोग तर सर्व याच भाषेनं भरलेलं आहे. परंतु हे जरी असलं तरी द्रव्यानुयोग हा आपल्याला सांगतो तर जर दोन द्रव्यामध्ये अत्यंत अभाव आहे तर याच्यामुळं ते झालं नाही, त्याच्यामुळं हे झालं नाही. सूर्य उगवला म्हणून कमळाचं फूल उमललं असं नव्हे. सूर्य मावळला आणि म्हणून ते मिटत गेलं आणि पूर्ण मावळल्यावर ते पूर्ण मिटलं. हा जरी प्रत्यक्ष हे जरी दृश्य परस्पर आपल्याला प्रत्यक्ष सर्व लोकांना दिसत असलं तरी त्याच्यामध्ये कार्यकारण संबंध अजिबात नाही. सूर्यप्रकाशामध्ये आणि कमळाच्या उगवण्यामध्ये कार्यकारण संबंध नाही. मग असं बोलल्या जाते का बा थांब आता सूर्य उगवेल सकाळी आणि मग कमळाचं फूल पहा त्यावेळेला. म्हणजे त्याच्या म्हणण्याचा हा असा आशय आपण पकडू शकतो की सूर्यप्रकाशामुळे कमल पुष्प खिललं. म्हणजे एका द्रव्याच्या प्रभावामुळं दुसरं द्रव्य प्रभावित झालं हा असा अर्थ निघू शकतो. परंतु जैन धर्मामध्ये द्रव्यानुयोग तो याच्यासाठी शिकावा लागतो. समयसार याच्यासाठी शिकावा लागते. समयसारमधला कर्ता कर्म अधिकार फार बहादुरीचा अधिकार आहे. तो याच्याकरता शिकावा लागतो की विश्वामधली प्रत्येक घटना स्वतंत्र तिच्या स्वतंत्र उपादानगत योग्यतेनं. ते उपादानही दोन प्रकारचं आहे. शुद्ध उपादान एक अशुद्ध उपादान. वस्तू एक पुद्गल आणि जीव हे दोन द्रव्याशय विश्वामधले 6 द्रव्यापैकी का जे विपरिणमतात. विभाव परिणमन त्यांच्यामध्ये राहते आणि तेही विभाव परिणमन स्वतंत्रपणे ते करतात. दुसऱ्या द्रव्याचं सानिध्य, दुसऱ्या द्रव्याची प्रवृत्ती याला अनुकूल. आता वास्तविक म्हणतो ना की दुसरं द्रव्याचं परिणमन याला जर अनुकूल असेल तर याच्यावर निमित्तपणाचा आरोप येतो.
सूर्यप्रकाशावर निमित्तपणाचा आरोप तेव्हाच आला ज्या वेळेला सूर्यप्रकाशाची प्रवृत्ती कमळाच्या फुलाच्या विकासाला अनुकूल दिसली. प्रकाशाची प्रवृत्ती, सूर्यप्रकाशाची प्रवृत्ती कमळ पुष्पाच्या फुलण्यामध्ये ज्या वेळेला अनुकूल दिसली त्याच वेळेला सूर्यप्रकाशावर निमित्तपणाचा आरोप करण्यात आला. पण हा आरोप व्यवहाराच्या भूमिकेपर्यंत आहे. तत्वज्ञान याच्यामध्ये 0 आहे, कारण निमित्त उपादानामध्ये 0% काम करते, अर्थात किंचितही काम करीत नाही. उष्णतेमुळं पाणी गरम होते हे संपूर्ण विश्वाला दिसत असतानाही वस्तुव्यवस्था अशी आहे की उष्णता आणि ती शेगडी आणि त्याच्यावर ठेवलेलं ते भांडं, त्या भांड्यामध्ये पाणी, या दोघांमध्ये अन्योन्यभाव आहे. मी अत्यंताभाव म्हणत नाही, कारण दोन्ही पुद्गलाचंच परिणाम आहे तिथे सुद्धा. तर अन्योन्यभाव आहे. कोणताही अभाव असो त्याच्यामध्ये, जिथे अभाव आहे तिथे दोघांमध्ये कार्यकारण संबंध असू शकत नाही. मग उष्णतेमुळं पाणी गरम झालं की नाही ही गोष्ट प्रत्यक्ष सर्वांच्या दृष्टीला येत असतानाही जैन धर्म हे म्हणेल का एका द्रव्यामुळं दुसरे द्रव्य प्रभावित होत नाही. उष्णतेमुळे पाणी प्रभावित होणार नाही, म्हणून उष्णतेमुळं पाणी उकळलं नाही. विश्वास बसू शकत नाही. जोपर्यंत विश्वास बसू शकत नाही तोपर्यंत सम्यक दर्शनापासून कोसो दूर आहे. सम्यक दर्शन ही वस्तुव्यवस्था, वस्तुव्यवस्थेचं श्रद्धा, भले ही पंचस्तोत्र पाठ असो, दशभक्ती पाठ असो, तत्वार्थ सूत्र पाठ आहे, समासारच्या 415 गाथा पाठ आहे, परंतु हे सर्व पॉईंट्स त्याला सम्यक दर्शन उत्पन्न करण्यासाठी अकिंचितकर आहे. 1% त्याला मदत करत नाही सम्यक दर्शनासाठी. इतकं पाठांतर करून ठेवलेलं आहे, समासारच्या 415 गाथा मुखपाठ करून ठेवलेला आहे, तरी सम्यक दर्शनाची गॅरंटी नाही. कारण सम्यक दर्शन हे त्या वस्तूचं नाव आहे की ज्यांनी विश्वव्यवस्था लक्षामध्ये घेऊन त्या विश्वव्यवस्थेचं श्रद्धा आणि ज्ञान आणि आपला उपयोग आपल्या स्वभावाकडं ज्यांनी पलटवलेला आहे, असं सम्यक दर्शन ज्ञानचारित्राची एकता, याचं नाव सम्यक दर्शन आहे. जिनपूजनम सम्यक दर्शनम, सम्यक दर्शनाचे जाप दिले दिवसभर 10 वेळा. आकुलतेशिवाय दुसरं तिथे काही उत्पन्न होणार नाही. सम्यक दर्शनी स्वभाव पर्याय आहे. स्वभाव पर्याय प्रगट होण्यासाठी कोणत्याही प्रकारची आकुलता असत नाही. जितकी आकुलता या आम्हाला जगामध्ये वाटते ते सर्व विभाव परिणामामुळं वाटते, स्वभावाच्या विरुद्ध गेल्यामुळं वाटते. तुम्हाला म्हटलं, आम्हाला म्हटलं कोणी का इथे आता पूजा आहे, 4 तास बसा लागते, एवढी पोथी वाचावं लागते, रातभर वाचावं लागते, अनंत आकुलता आहे त्याच्यामध्ये. का? ही स्वभावाच्या विरुद्ध गोष्ट आहे. पाठक्रियास्त पाहतो ना त्याच्यामध्ये, जे खास नंबर 1चे लोक आहेत ते उशिरा येतात, संपता येतात. म्हणजे माहीत आहे का इथं बसलं म्हणजे आकुलता आहे. तिथे वाचा, ते समजत नाही, ते संस्कृतचे, ते पुन्हा जुनी संस्कृत, ते पुन्हा एवढं करा, हे सध्या वाचू. त्यामुळे आपण शेवटी जायचं. म्हणजे सांगण्याचं असं मी त्या लोकांवर कमेंट करत नाही जे उशिरा येतात किंवा जे येत नाही, अजिबात नाही. सांगण्याचा अर्थ असा आहे की कोणतीही गोष्ट अननॅचरल जेव्हा असते त्यावेळेला ती कष्टदायी होते. ध्यानामध्ये, स्वाध्यायामध्ये कोणतंही टेन्शन नाही, चिंतनामध्ये कोणतंही टेन्शन नाही. तुम्ही उद्या मला म्हटलं का तुम्ही धोतर दुपट्टा घालून उद्या पूजेला या,
अनंत टेन्शन आहे. तुम्हाला येणार नाही की तुम्ही त्या टेन्शनला तुम्ही हे झालेलं आहे, अकस्टम झाले आहे, त्याच्यामुळे तुम्ही घेणार नाही त्याच्या मनावर. परंतु नियम लावला तर जिथे नियम आहे तिथे टेन्शन आहे. आत्मकल्याणाचा मार्ग हा टेन्शन रहित आहे, नियम रहित आहे. आपल्या स्वभावामध्ये राहण्यासाठी कोणतंही बंधन नाही. कुठेही मंदिरच्या प्रिमायसेसमध्ये विशेष करून हे मंदिरचं असं इतकं सुंदर मंदिर आहे आत्मध्यानासाठी. इथे कोणत्याही कोपऱ्यामध्ये जाऊन बसा, तिथे ध्यान करू शकतो. पण आम्हाला अनादी काळापासून मॉबमध्ये राहून धर्मसाधना करण्याची इच्छा. मॉबमध्ये तिथे तुम्ही ठीक आहे, तुम्ही म्हटलं ठीक आहे, परंतु मी आलो होतो याचं कोणी नोट डाऊन करणार नाही ना. आम्हाला साठी आम्ही मंदिरात आलो, माळा फेडली, काहीतरी वाचलं, याचं ज्ञान दुसऱ्याला झालं पाहिजे ही जी मनामध्ये एक सुप्त इच्छा आहे, तो एक कशाय भाव आहे. म्हणून धर्मसाधना करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा तणाव डोक्यावर राहत नाही. जिथे धर्माच्या नावानं तणाव उत्पन्न होतो ती धार्मिक क्रिया नाही, ती बंधाची क्रिया आहे. तर बंध जो आहे, आत्मप्रदेश आणि कारमाण वर्गणा, मी सांगत होतो ना की कुठली कारमाण वर्गणा कर्मरूप बनते की आत्म्याजवळच असणारी कारमाण वर्गणा. म्हणजे जसं आता पुस्तकामध्ये जीवाच्या रागद्वेष परिणामामुळे कारमाण वर्गणा आत्म्याकडे येते, त्याचं नाव आश्रव. आश्रवाची व्याख्या काय? कर्माचे आत्म्याकडे येणे. याचा कर्माचे येणे ठीक आहे, समजण्यासाठी प्राथमिक लेवलला ठीक आहे, पण कर्म येतच नाही ना, जातही नाही, फिरून जातही नाही. जिथे आत्मप्रदेश आहे तिथेच अनंत अनंत कर्मवर्गणा भरलेल्या आहेत, कारमाण वर्गणा भरलेल्या आहेत. त्याच्यापैकी काही कारमाण वर्गणा का ज्याच्यामध्ये समजा 1000 परमाणू आहेत, त्या समयाला तू रागद्वेष करशील, त्याच्या निमित्तानं ती 1000 परमाणूंची एक वर्गणा ती कर्मरूप बनते. चार्जिंग होते त्याचं, चार्जिंग. ती चार्जिंग झालं म्हणजे त्याचं नाव कर्म. आणि प्रत्येक वेळेला कारमाण वर्गणा अकर्मरूप होऊन खिरून जाते, त्याचं नाव आहे निर्जरा. डिस्चार्जिंग प्रोसेस म्हणजे निर्जरा, डिस्चार्ज होत जाते, चार्जिंग होत जाते, त्याचं नाव आश्रव. आणि सतत चार्जिंग होत राहणे याचं नाव बंध. आश्रव आणि बंधामध्ये काय फरक आहे? जीवामध्ये वितराग स्वरूप असलेल्या जीवामध्ये रागभावाची उत्पत्ती होणे याचं नाव आश्रव. आणि अशा प्रकारची उत्पत्ती सतत होत राहणे याचं नाव बंध. काही फरक नाही आश्रव आणि बंधामध्ये. आश्रव सुद्धा एक समयाचा आहे, बंध सुद्धा एक समयाचा. ही प्रोसेस कंटिन्युअस होत राहणे त्याचं नाव बंध आहे. तर इथे अमूर्तिक आत्म्याशी कारमाण वर्गणेचा बंध कसा होतो हे सांगितलेलं आहे. प्रत्येक समयाला या जीवाचे परिणाम झोपेमध्ये बंद होतो का नाही? झोपेमध्ये होतो. तुम्ही इंजेक्शन घेतलं आणि बिलकुल बधीर पडलात, बिलकुल काही ऑपरेशन करायचं आहे, त्यावेळेला सर्वत्र सतत आश्रव चालू आहे, सर्वत्र सतत आलेल्या परमाणूचं निर्गमनही चालू आहे, म्हणजे निर्जरा सुद्धा चालू आहे. सम्यक दृष्टीच्या जीवनामध्ये जी निर्जरा होते ती निर्जरा पुन्हा बंधाला कारण नाही. मिथ्या दृष्टीच्या जीवनात जी निर्जरा होते ती त्या निर्जरेमुळं काय होते की जसे ते परिणाम उदयाला येतात त्याप्रमाणे
हा आत्मा त्याला ज्ञेय बनवत राहतो. ज्याला ज्ञेय बनवतो त्या ज्ञेयामुळे काय होते, या जीवामध्ये रागद्वेष उत्पन्न होतात. खोलीमध्ये आता सर्व आहे, पण कुठेही तुमचं लक्ष द्या, कुठे कशालाही तुम्ही ज्ञेय बनवा, रागद्वेष झाल्याशिवाय राहणार नाही. मी तुमच्याकडे बघतो, तुम्ही इकडे बघता, रागद्वेष चालूच आहे. जोपर्यंत वितराग समाधी लागत नाही तोपर्यंत जेवढं काही आपण जाणतो, हे जाणणं जे आहे त्याच्यामध्ये रागांश आहे आणि सतत त्याच्यामुळे बंधन चालू आहे आणि निर्जराही चालू आहे. तर या मुद्द्यामध्ये 2.5 मध्ये दोघांमध्ये निमित्त नैमित्तिक भाव असतो. कोणामध्ये? कर्माचा उदय आणि जीवाचे रागद्वेष परिणाम, किंवा जीवाचे रागद्वेष परिणाम आणि कर्माचा बंध, याच्यामध्ये निमित्त नैमित्तिक संबंध असतो. बरोबर आहे? काय चुकलं तर ब्रेक दाबत जा, कुठे कुठे ब्रेक लावत जा. हो, बरोबर आहे ना? 2.6 घाती अघाती कर्म व त्यांची कार्य. सरळ सरळ व्याख्या काय प्रवेशिकेमध्ये? घाती कर्माची व्याख्या, जे जीवाच्या ज्ञान गुणाचा किंवा अनुजीवी गुणांचा घात करते, घात करण्यास निमित्त. ही तुमची सुधारित व्याख्या आहे. जसं जर ज्ञानाचा सुधारणा होईल तसं तर सुधारित व्याख्या आहे. जुन्या काळाच्या व्याख्या बघा कशा होत्या, जे बिलकुल जीवाच्या अनुजीवी गुणाचा घात करून टाकते त्याला घाती कर्म म्हणतात. अशाच पाठ केलेल्या आहेत आम्ही लहानपणी. हे निमित्त होते वगैरे आता ही सुधारित भाषा आलेली आहे. विद्वानांच्या कृपेमुळे आपल्याला त्याचा लाभ झालेला आहे. सुधारित श्रेणी जशी मिळते की सुधारित वेतन श्रेणी, तसं हे सुधारित व्याख्या आल्यामुळं वस्तूकडं पाहण्याचा अप्रोच खरोखर अगदी बिनचूक झालेला आहे. की त्याला घाती कर्म म्हणायचं की ज्याचा उदय असताना, उदय शब्द महत्त्वाचा आहे, ज्याचा उदय असताना जीवाचे अनुजीवी जे गुण आहेत त्याची शुद्ध पर्याय प्रगट होत नाही. म्हणजे प्रगट ते करत नाही. कर्माचा उदय आहे म्हणून हे झाकलं आहे असं नाही, की यावेळेला जीवाचं सामर्थ्य असं काही कमकुवत आहे का तो आपल्या अनुजीवी गुणाचं अभिव्यक्तीकरण पूर्णपणे करू शकत नाही. आणि तिकडे घातिया कर्माचा कर्मामध्ये उदय झालेला आहे. दोघांचं साहचर्य आहे आणि हे साहचर्य बघून एकाचा उपचार दुसऱ्यावर करून या कर्मामुळे, या कर्माच्या उदयामुळे हा जीव जास्त जाणू शकत नाही, याच्या ज्ञानावर पडदा पडलेला आहे. अशा प्रकारे शब्दांचा प्रयोग करून आपल्याला असं वाटतं की खरोखर त्या ठिकाणी पडदा असला पाहिजे आणि तो घातिया कर्मामुळेच टाकलेला आहे. म्हणूनच तर आम्हाला कित्येक दिवस मंदिरात येतो, शास्त्राला येतो, काही समजत नाही. याचं कारण काय? घातिया ज्ञानावरण कर्माचा उदय आहे. काय समजणार? जोपर्यंत मिथ्यात्व कर्माचा उदय तोपर्यंत सम्यक दर्शन कसं होणार? जा सर्व बोल लावून टाका कर्मावर, तेव्हा सम्यक दर्शन आहे की नाही? अहो ते मिथ्यात्व कर्माचा उदय आहे ना. तर कर्माच्या उदयावर सर्व खापर फोडून आम्ही पुन्हा तसेच्या तसेच निष्क्रिय. तर इथे जैन धर्मामध्ये अशा प्रकारच्या विचारसरणीला घातक विचारसरणी म्हटल्या गेलेल्या आहे. प्रसंगवश अज्ञानी जीवांना धर्ममार्गाकडे प्रवृत्ती करण्यासाठी अशा प्रकारच्या निमित्तप्रधान भाषेचा उपयोग कुठे कुठे झाला असेल, परंतु ज्ञानी विद्वानांनी तशा प्रकारच्या भाषेचं यथातथ्य काय आहे हे सांगणं आवश्यक आहे.
म्हणून कर्म कोणत्याही गुणाचा घात करीत नाही. ज्ञानगुणाचाही घात ज्ञानावरण कर्मच करत नाही. अनुभीवी गुणांचं पूर्णपणे प्रगटीकरण जे होऊ शकत नाही ते त्याच्या कमजोरीमुळे, स्वतः जीवाच्याच उपादानगत योग्यतेमुळे, त्याच्या अशुद्ध उपादानामुळे हे होते. कर्माचा तशा प्रकारचा उदय त्या ठिकाणी असतो, त्याला निमित्त म्हटल्या गेलेलं आहे. हे निमित्त ही वास्तविक हा शब्द उपचार आहे. उपचार याचा अर्थ काय? हे वास्तविक नाही. वास्तविक असतं तर त्यांनी त्याच्यामध्ये काहीतरी कॉन्ट्रीब्यूट केलं असतं ना. कॉन्ट्रीब्यूट करत नाही निमित्त उपादानामध्ये काही काम. त्याला कॉन्ट्रीब्यूट म्हणजे सहभाग नाही त्याचा. 1%ही सहभाग नाही. तेव्हा का नाही ना 50% द्या क्रेडिट त्याला, निमित्ताला 50% द्या, उपादानाला 50% द्या आणि दोघांनी मिळूनच कार्य होते. असा हा सरळ सरळ विचाराचा जैन धर्म नाही आहे. कॉम्प्रोमाइजचा धर्म नाही आहे. काही तुमचा अर्ध आम्ही स्वीकारतो, आमचं तुम्ही अर्ध स्वीकारा, कॉम्प्रोमाइज करा आणि कशाला झगडेतंटे करता. अशा कॉम्प्रोमायझेशनचा जैन धर्म नाही. म्हणून हा जैन धर्म जगामध्ये सर्वात लोएस्ट मायनॉरिटीमध्ये. बुद्धांनी कॉम्प्रोमाइज केला जिकडे तिकडे जाऊन, मग त्यांची संख्या वाढली. कॉम्प्रोमायझेशन होत नाही धर्मामध्ये. सत्यामध्ये कधी कॉम्प्रोमाइज होत नाही. भलेही एका घरामध्ये मेंबर्स एका ठिकाणी येथील सर्व कार्य करतील, पण ज्या वेळेला तत्वचर्चा होते त्यावेळेला पण तिथे कॉम्प्रोमाइज नाही. त्यावेळेला तर असा तो एक खून सवारलेला असतो की बिलकुल असं दुसऱ्याला वाटते का या मुलाचं आईचं भांडण झालं आहे, वडिलाचं मुलाचं भांडण झालेलं आहे. का तत्वचर्चा प्रत्येकजण एक तो आपल्या निमित्ताला बिलकुल मुख्य करून बोलत आहे. हा आपला निमित्ताला मानायला तयार नाही. हा आपल्या आत्मिक शक्तीला प्राधान्य देऊन कथन करतोय. म्हणून दोघांचा वाद कधी न मिटणारा असा वाटतोय आपल्याला एकाच घरामध्ये. अशा प्रकारे हे वस्तुव्यवस्था, ही वस्तुव्यवस्था अशी आहे. त्याला काय करतात म्हणून घाती अघातीचे जे पॅरेग्राफ आपण घेऊ ते कर्म ज्ञानावर्णादी रूपाने 8 प्रकारचे आहेत. त्यापैकी 4 घाती कर्मांच्या निमित्ताने तर जीवाच्या स्वभावाचा घात होतो. तो नाही. ही भाषा निमित्ताची भाषा आहे ना. पैकी ज्ञानावरण दर्शनावरण कर्मामुळे जीवाच्या ज्ञान आणि दर्शनरूप स्वभावाची पूर्णांशाने व्यक्तता होत नाही. पूर्णांशाने व्यक्तता होत नाही. करेक्ट इंटरप्रिटेशन आहे. व्यक्तता पूर्णांशानं होत नाही. याला कारण कर्माचा उदय आहे की नाही? कर्माच्या उदयामुळे नाही. एका द्रव्याचा प्रभाव दुसऱ्या कार्यावर होत नाही. त्याच्यामुळं मग ही जी पूर्ण अंशाने जी प्रगटता झाली नाही याच्या ज्ञानगुणाची, त्याला कारण कोण? त्याला कारण तो स्वतः, त्याचं अशुद्ध उपादान आणि जी प्रगट झालेली आहे ती त्याचं शुद्ध उपादान. 2 उपादान कार्य करतात. जितका जितका कमजोरीचा परिणाम आहे त्याचं तो अशुद्ध उपादान आहे. आणि जेवढी जेवढी आपल्या आत्मिक गुणाची अभिव्यक्ती होत आहे ते शुद्ध उपादानामुळे होत आहे. त्याच्या क्षयोपशमानुसार ज्ञान दर्शनाची किंचित व्यक्तता मात्र होते. त्याच्या क्षयोपशमाला अनुसरून त्याच्या ज्ञानगुणाची अभिव्यक्ती होत राहते. मोहनीय कर्माच्या निमित्ताने जीवाचा स्वभाव नसणारे मिथ्या श्रद्धा किंवा क्रोधमान माया लोभाधिक जे कषाय त्यांची व्यक्तता होते. मोहनीय कर्माचं निमित्त आणि क्रोधमान माया लोभाधिक कषाय हे कोणामध्ये सापडतील? पुद्गलात सापडतील का आत्म्यात सापडतील? आत्म्यामध्ये सापडतील. पण पुद्गलामध्येही क्रोधमान माया लोभ हे नाव दिलेलं आहे. क्रोध सुद्धा 2 प्रकारचा, मिथ्यात्व 2 प्रकारचं. एक पुद्गलामध्ये असणारं आणि एक जीवामध्ये असणारं. पुद्गलामध्ये असणारं म्हणजे जे स्वतः जे कर्मपुद्गल
जे कर्मरूपाने परिणमलं त्याचं नावही मिथ्यात्व, त्याचं नावही क्रोध। दोन प्रकारचा क्रोध झाला, एक पुद्गलामध्ये असणारा क्रोध, नाही क्रोध परिणाम नाही, पण पुद्गलाची जी पर्याय आहे स्पर्श रस गंध वर्णांनी युक्त, त्या पर्यायीला आम्ही क्रोध नाव दिलं, मिथ्यात्व नाव दिलं। मिथ्यात्व, विरती, कषाय, योग हे सर्व नाव त्या पुद्गल परमाणूला मिळालेलं आहे। आणि इकडे त्याला समांतर, इकडे समांतर त्याचा जसा जसा उदय होत राहील तसं तसं जीवाच्या परिणामामध्ये सुद्धा मिथ्यात्व येत जाते। क्रोध, मान, मायालोभ जीवामध्ये सापडतो। म्हणून म्हणून कर्म हे दोन प्रकारचं आहे, द्रव्य कर्म आणि भाव कर्म। तर ही जी चैतन्याची विकृती आहे, याचं याला चिदाभास म्हटलेलं आहे। चिदाभास, चैतन्य विकृती, याचं नाव भाव कर्म। हे भाव कर्म म्हणजे जीवाची अशुद्ध पर्याय, म्हणजे जीवाच्या अशुद्ध उपादानामुळं या जीवाला आलेली तशी पर्याय। अंतराय कर्माच्या निमित्ताने जीवाचे स्वभावरूप असलेले दीक्षा घेण्याचे सामर्थ्य स्वरूप जे वीर्य त्याची व्यक्ती न होता त्याच्या क्षयोपशमानुसार किंचित शक्ती मात्र असते। प्रत्येक व्यक्तीमध्ये एक विशिष्ट प्रकारची शक्ती आहे। ती शक्ती, त्या शक्तीच्या पलीकडं कोणतंही कार्य होऊ शकत नाही। वस्तूचं पूर्णपणे 100% श्रद्धान झाल्यानंतरही, 100% शुद्ध सम्यक दर्शन झाल्यानंतरही तो जीव पूर्णपणे 100% चारित्र्याला धारण करू शकत नाही, 100% शुद्ध ज्ञानाला धारण करू शकत नाही। याचं कारण असं आहे की त्या गुणांची अभिव्यक्ती, त्या गुणांची जी पर्याय प्रगट होण्याची शक्ती आहे ती स्वतंत्र आहे। तिच्या योग्यतेनुसार, तिच्या कालानुसार ती प्रगट होईल। म्हणून सम्यक दर्शन झाल्याबरोबर त्याला मुक्ती मिळाली पाहिजे, किंवा तो मुनी बनलाच पाहिजे। तो एवढं समजते ना, मग तर उद्या कपडे काढून ये मंदिरात, मुनी बनू नये असं नाही होत। अभिव्यक्ती वेगवेगळी आहे, ही प्रत्येक पर्याय स्वतंत्र आहे। त्याच्यामुळं इकडे सम्यक दर्शन पूर्ण शुद्ध झाल्याबरोबर चारित्र्य पूर्ण झालंच पाहिजे असं काही नाही आहे, असं होऊ शकत नाही। आदिनाथ स्वामींनी दीक्षा घेतली, किती वर्ष त्या तपस्येमध्ये राहिलेत? किती आले? 1000 वर्षापर्यंत त्यांना दीक्षा घेऊ नये। सम्यक दर्शन तर होतं का नाही साहेब? सम्यक दर्शन असतानाही 1000 वर्ष लागले। कशाकरता लागले? आपल्या स्वभावात येण्यासाठी, कर्म खपवण्यासाठी नाही। कर्म तर कोणी खपवूच शकत नाही, कर्माची भाषा बोलूच नका। कर्माला फक्त ज्ञेय बनवा, हे कर्म ज्ञेय आहे। पुरुषार्थ तिथे कर्माचा नाही आहे, कर्म खपवण्याचे नाही आहे। पुरुषार्थ आहे आपल्या आत्मिक शक्तीची अभिव्यक्ती कशी करायची ध्यानाच्या माध्यमातून, त्याचं नाव जैन धर्म आहे। तर ही कला आदिनाथ स्वामीला पूर्णपणे सिद्ध करण्यासाठी तब्बल 1000 वर्ष लागले। तो आदि पुरुष, आदि महामानव, त्याची ही कथा का 1000 वर्षापर्यंत त्यांचं ध्यान लागलं नाही। बरोबर का लागलं नाही? तशा प्रकारची योग्यता म्हणा, तशा प्रकारचा पुरुषार्थ सुद्धा झाला नाही। श्रद्धेमध्ये बिघाड नव्हता, परंतु भरतेशाने ज्या वेळेला दीक्षा घेतली, भरत त्यांचाच पुत्र, त्या भरताला दीक्षा घेतल्यानंतर किती दिवसांनी किती वर्षांनी केवळ ज्ञान झालं? आवडतो दिवसही नाही,
दिवस नाही, एका अंतर्मुहूर्तामध्ये. अंतर्मुहूर्त म्हणजे का? 48 मिनिटाचा मुहूर्त. 48 मिनिटाच्या एक सेकंद होऊ द्या. एका सेकंदामध्ये असंख्यात समय. एक समय म्हणजे असंख्यात समय. म्हणजे तो समय हा किती स्मॉलेस्ट युनिट ऑफ टाईम असला पाहिजे. आता सध्या तुमचं सायन्सने एका सेकंदाचे किती भाग केले? 1000 तर केलेच असतील कधी. नॅनो सेकंद वगैरे काय 1000 तर केलेच आहे. त्याच्या पुढं अजून म्हणजे याच्यावर समजतं की जैन धर्मामध्ये त्याची जी इंटेन्सिटी आहे, थिंकिंग करण्याची इंटेन्सिटी आहे, ती किती तीक्ष्ण आहे. तर भरतेशाला आपलं केवळ ज्ञानदशा प्रगट करण्यासाठी फक्त अंतर्मुहूर्त लागले आणि वडिलांना ऋषभ मुनींना तीच दशा प्रगट करण्यासाठी तब्बल 1000 वर्ष लागले. हा कशाचा फरक आहे? हा कशाचा फरक आहे? याचे व्यवहाराने 2 प्रकार देता येईल की ऋषभ राजाचा बहुकाल तुमच्या आमच्या संसाराची स्थिती बरोबर करण्यासाठी व्यतीत गेला. कसा गेला? सर्व युग परिवर्तन झालेलं होतं. पूर्ण भोगभूमी नष्ट झालेली होती आणि नवीन कर्मभूमी. तर भांड्यापासून भांडे कसे बनवायचे, कसं जेवायचं, काय शिजवायचं, काय अग्नी कसा पेटवायचा, या सर्व चिल्लर चाल्लर गोष्टीपासून शेती कशी करायची, धान्य कसं आणायचं, ह्या सर्व गोष्टी सांगण्याचा दुर्प्रसंग ऋषभराजावर आलेला होता. ते बैल सर्व शेताचं धान्य खाऊ लागले. काय करायचं सांगा. शेवटी सांगा लागलं की त्याचे 6 तासपर्यंत मुसक्या बांध. ऋषभ राजाला सांगा लागलं की तुझ्या बैलांना मुसक्या बांध. तर आता हे सर्व सांगितलं, त्या काळाची गरज होती. परंतु त्याचं फळ ऋषभ राजाला भोगावं लागलं की नाही? एक तर असं फळ भोगावं लागलं की दीक्षा घेतल्याबरोबर 6 महिन्याचा तर तो नियम होता की 6 महिन्यापर्यंत आहार घेणार नाही, 6 महिन्यानंतर घेईल. परंतु असे काही प्रसंग पडले, पूर्वी बांधलेले कर्म असे उदयाला आले की नंतरच्या 6 महिन्यामध्ये दररोज चर्येला निघत असूनही 6 महिनेपर्यंत कोणी आहार दिलं नाही. 6 महिनेपर्यंत 6 तास त्या प्राण्याची अन्न कणापासून त्याला वंचित ठेवण्याचं निमित्त घडलं. तो परिणाम तो बाधक ठरला त्यांना. तो अंतराय कर्माच्या रूपानं दररोज अंतराय येत होता 6 महिनेपर्यंत. म्हणजे तुमच्या आमच्या संसाराची सर्व जबाबदारी त्यांनी स्वीकारली. शेवटी त्रास त्यांना झाला का नाही? तो क्लेश झाला. 1 वर्ष किती म्हटलं मी? 1000 वर्ष कमी झाले का? 1000 वर्षापर्यंत ज्ञानाचा चक्षु प्रगट न होणं, केवळ ज्ञान प्रगट न होणं, याचं नाव आहे ते कोणता परिचय झाला तो? प्रज्ञा का आदर्शन. केवळता इतके दिवस दीक्षा घेऊन मला अजून ज्ञान का होत नाही असा विचारसुद्धा त्यांना आला नाही. हा विचार न येणं याचंच नाव परिसहज आहे. परिसहज तो झाला. त्या प्रकारे ही वस्तुव्यवस्था वेळ संपलेला आहे. वस्तुव्यवस्था जाणून आपल्या वस्तुव्यवस्थेवर श्रद्धान कायम ठेवणे, झोपेमध्ये सुद्धा श्रद्धान कायम ठेवणे, की तिन्ही काळामध्ये व्यवहाराची बोलण्याची भाषा वेगळी असते. उष्णतेमुळं पाणी गरम होते असं बोलणं, असं सिलेंडर गेलं 10 लोकांना तुम्ही जेवायला बोलावं, गॅस संपलेला आहे, धावपळ का गॅस गेला, कशानं बनवणार. म्हणजे त्यावेळेला अशी एक भावना होते की उष्णता नाही म्हणून तुमचा स्वयंपाक रुकला का नाही. तर असा विचार जरी येत असेल तर त्यावेळेला सम्यक दृष्टी म्हणतो की नाही, हे अशाच प्रकारचं ज्या वेळेला हे जे घरामध्ये ताटामध्ये काढून ठेवलेले तांदूळ डाळ गोळा करून ठेवलेला, अजून का लेट झालं, अजून त्याची तशीच मर्यादा होती. ती मर्यादा ती गॅस सिलेंडर आल्यानंतर सुरू झालं. हे अशाच प्रकारचं डिरेल
त्यावेळेला त्याला वेळ होण्याची योग्यता होती, अशा प्रकारे थिंकिंग केलं पाहिजे की त्यावेळेला त्याची उपादानगत योग्यताच नव्हती. उष्णता नव्हती म्हणून पाणी शिजलं नाही, भात शिजला नाही असं नाही. त्यावेळेला तशाच प्रकारचं परिणमन होतं. अशा प्रकारचं श्रद्धा करणं बिकट परिस्थितीमध्ये त्याचं नाव सम्यक दर्शन.